अहेची भावे अहेची भावे माझी आस अहेची भावे Oh
हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारी चुकोणे दे हरी. संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. पंढरीचा वार करी, वारी चुकोणे दे हरी. चंद्रभागे स्नान, तुका मागे हे चिदान. पंढरीचा वार करी, वारी चुकोणे दे हरी. विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. ध्याये नित्यं महेशं रजतिगिरणिभं चारुचन्द्रावतंसं. रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गपरशु मृगवराभीतिहस्तं प्रसन्नं. पद्मासीनं स्तमन्तातस्तुतममगणैर्व्याघ्रतिं वसानं. विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त. थाप द्या ना. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मद् आचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संतांचा मस्तक हे पायावरिया. वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या पदस्पर्शानं पुलकित पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीमध्ये नगर जिल्ह्याच्या चरण सानिध्यात वास्तव्य करणारं हे केडगाव नावाचं पवित्र स्थान. आणि इथे वैकुंठवासी श्रद्धेय भाऊपासून ते पंढरीनाथ महाराजापर्यंत मी अनेक विविध उत्सवात कीर्तन केली, त्याचे आपण सगळे साक्षी आहात. आणि याही वर्षी श्रद्धेय आदरणीय वाक्चातुर्य ज्यांना लाभलेलं आहे ते सुभाष महाराज सूर्यवंशी यांनी मला इथे कीर्तनाकरता बोलवलं. इथे काही उत्सव असे झाले की श्री शेखर महाराजांचं तत्वचिंतन, भाऊंचा वेदांत, पंढरीनाथ महाराजांचं सहज बोलणे हितोपदेश, समोर कीर्तनात बसायची मंडळी मला आठवतं. आणि आपण सगळे जीवापार प्रेम देणारी लोक. मी आज कीर्तनाकरता येणार नव्हतो, काही तांत्रिक शारीरिक कारण आहे, अडचणी आहेत.
मी मच्छिंद्रनाथ महाराज ओवलीकरांच्या मुरबाडाच्याही कीर्तनाला गेलो नाही. कोणी रेकॉर्डिंग करतं आणि हे व्हायरल होतं. मग नंतर त्यानंतर बुलढाण्यालाही गेलो नाही, चिखली खामगावलाही गेलो नाही आणि प्राध्यापक दिनेश रसाळ सर आहेत वेदांत शिकवणारे विद्यापीठात पुण्यात फलटणला, त्यांच्याकडे गेलो नाही. इथे मात्र आलो. त्याचं कारण आहे, भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती. ज्यांनी निमंत्रण दिले ते सुभाष आहेत. सु म्हणजे चांगली, भाष म्हणजे वाणी. त्यामुळे मी या ठिकाणी आलोय. थोडंसं कीर्तन करणारे घड्याळ लावून ठेवलंय. 2 पखावज वादक अतिशय सुंदर आहेत. त्यांच्या दोघांचा हात अत्यंत चपलक, भरीव आणि वजनदार आहे. मला नाही वाजवता आलं तरी पखवाज बऱ्यापैकी कळतो. मला नाही गाता आलं तरी अनावट पासून हलंत पर्यंत गाणं बऱ्यापैकी समजतं. आणि हे सगळे विद्वान टाळकरी आहेत. यांनी तिहाई केली की ते त्रिपल्ली करणार आहेत. अशा प्रकारचे मर्मज्ञ अभ्यासक, कोणाच्या गाथा पाठ, कोणाच्या ज्ञानेश्वरी पाठ, कोणाचे उपनिषद तयार, तर कुणी न्यायशास्त्रातले परिपक्व, फार मोठ्या कीर्तनकाराची यादी मला आत्ता त्या बंगल्यात महाराजांनी सांगितली. आणि मला भय निर्माण झालं. आपल्या कोणत्याच परीक्षा झाल्या नाहीत, माझं वेदांत झाला नाही, न्याय झाला नाही, मीमांसा झाली नाही, व्याकरण झालं नाही, गाथा पाठ नाही, ज्ञानेश्वरी येत नाही, फक्त कीर्तन करतो, चाललाय धंदा चाललाय. विठ्ठल निवडलेला अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. आता विश्वात्मके देवे रूप पाहता लोचनी, सुंदर ते ध्यान श्री अनंता मधुसूदना, हेच दान देगा देवा, बोलिले लेकुरे मागणे ते एक तुझ प्रती आहे. आणि हीच व्हावी माझी आस. हे चिंतन ज्याच्या पाठ नाही ते वारकरी असतीलच काय, हा अभ्यासाचा विषय. महाराष्ट्रातली स्त्री असून पुरणाची पोळी येत नाही, त्यावरही PhD करावी, या महाराष्ट्रातल्याच असतील काय. भारतात जन्माला येऊन वंदे मातरम म्हणण्याची लाज वाटत असेल तर ती अवलाद आपल्या भारतातली नाही. विठ्ठल सुखद महाराजांच्याकडे हे पखावज तयार करतायत सानप महाराज. तुमचाही त्यांचाही हात अतिशय शार्प आहे, सुंदर आहे. वाजवणं साथीचं पोषक एकामेकांना धरून चालणं फार महत्वाचं असतं. आता या दोघांनी पण गायलंय, गोविंद महाराजांनी आणि तुम्ही सगळ्यांनी साथ केली. पण ते मापक, वेचक, वेधक, मोजकं पाहिजे तेवढं. कीर्तनात गायक आणि वादक हा विषय कीर्तनाचा श्वास आहे, आत्मा आहे. या लोकांवर प्रेम केलंच पाहिजे. पण कधी कधी कीर्तनात साथीचा रोगही येतो. म्हणजे तिथे भान असं असलं पाहिजे, आपण एखादा विषय स्वतंत्र पेश करत आहोत का, एक आपला स्वतंत्र सोलोय का, आपला आडा चौताल, चौताल, अश्वघाटी, गजझंपा स्वतंत्र वादन आहे का, आपलं स्वतंत्र एखाद्या विशिष्ट रागावरती अभ्यासपूर्ण गाणं आहे का, तर ती गोष्ट योग्य आहे. या उलट ज्या कीर्तनकाराला स्वर नाही तेही सांगतात पखवाज वादकाला जरा कमी आहे. केवढं मोठं दुर्दैव आहे. मग ते वरून एकदा हाणतात, नाही जमल्यावर खालून एकदा हाणतात, आणि त्यांचा स्वर इकडनं सुद्धा लागत नाही. तरी ते म्हणतात प्रमाण जमलं नाही. विठ्ठल तुम्ही ते चित्रीकरण बंद करा ना, म्हणजे मला मोकळ्या मनाने कीर्तन करता येईल. लोक कधी मागून पुढून धरतायत कळत पण नाही. आता ते घड्याळ आत्ता पाहिले एका बंगल्यात, त्या घड्याळात मोबाईल आहे.
खिशात ठेवल्यावर कोण समोर बोलताना कधी चित्रीकरण करेल सांगता येत नाही. आजचा अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, मला बरं नाही. काय रोग झाला हे लोकांदेखत सांगणं उचित नाही. मला ब्लॉकेज सांगितले डॉक्टर अतुल वडगावकरांनी औरंगाबादला. त्यांनी सक्त विश्राम करा असं सांगितलंय. नाही फिरावं तर कुठून येईल. फिरावं तर शरीर वाया जाईल, नाही फिरावं तर अर्थव्यवस्था कोसळेल. अशा दोन्हीच्या माध्यमातनं हे प्रवासातलं कीर्तन होतं. मुंबईहून येत असताना जाता जाताय बुवा, हरकत नाही विनाकारण आपली 15-20 हजाराची बुडवणूक होऊ नये. म्हणजे पुन्हा जाताना किती घेतात हे वेगळं सांगायचं नको. विठ्ठल मी नसतो आलो. लोकांचं असं असतं हल्ली. मला एक लक्षात आलंय, कीर्तनकाराचा प्रवास किती आहे, त्याची प्रकृती कशी आहे, ते आदल्या दिवशी कुठे होतात, दुसऱ्या दिवशी कुठे, लोकांना काही घेणं नाही. आमच्या मंडपात जुनी परंपरा आहे, कीर्तन चांगलं करा हे प्रत्येकाची अपेक्षा आहे, प्रत्येकाची. माझं म्हणणं ही अपेक्षा जे ठरवून घेतात त्यांच्याकडे असावी. त्यांची टीका नाही, पण घेतात त्यांच्याकडनं तुम्ही हे सांगावं, आम्ही तुम्हाला हे देणार आहे असं असावं. आपलं काही मागणंच नाही कुठं, त्यामुळं मला जे येतं ते सांगतो. आग्रहच नाही आपला काही. दुसरा एक विषय लक्षात असा आलाय की खूपच वैराग्य प्रतिपादन करून पाठ सांगणं म्हणजे जीवनात सपाट होणं. फार वैराग्यवानाला समाज काहीच देत नाही. ज्याचा दर आहे त्याचाच आदर आहे, ज्याचा नाही दर त्याला थंडी सुद्धा नाही चादर. अशा अवस्था आहे. त्याच मंडपात ढोक महाराजांचं कीर्तन, तिथेच भोलेबाबांचं कीर्तन, तिथे तात्यांचं कीर्तन, तिथे माझं कीर्तन, तिथे पाचपोर महाराजांचं, इंगळे महाराजांचं, चोखळीकरांचं कीर्तन. आणि आम्हाला जाताना लोक म्हणतात फार अवघड समस्या आहे सप्ताह करणं. लोक एकत्र येत नाहीत, आर्थिक व्यवस्था होत नाही, हे बळच उभं करावं लागतं. तुमचं प्रेमय, तुम्ही आलात, आनंद वाटला. पुंडलिक वरदा. अरे काल सातारकर होते ना रे तुझ्या पत्रिकेत, काल सातारकर होते. परवा दिवशी रामराव महाराज ढोक होते, मोठी माणसं होती. माझ्याच वेळेला दुष्काळ आला का तुझा? हे उभ्या महाराष्ट्रात चित्र मी जेव्हा अभ्यासलं तेव्हा मी ठरवलं चैत्र अमावास्याला आपल्याला कीर्तन बंद करायचे. हे लोक बंद करतील बुवाफी, ते नगण्य गोष्ट आहे. मीच बंद करतोय. विठ्ठल आता स्वाभिमानाची गोष्ट सांगतो. फड मठ मंदिर मी गाजवले एकेकाळी महाराष्ट्र. त्यामुळे मी तृप्त आहे कीर्तन क्षेत्रामध्ये. असं नाही की कोणी भगवे कपडे घातले, लुंगीन ते बसले ना आता त्यांचं नको. तू ठेवूच नको, मला गरज नाही, मला गरजच नाही. तूच कर सप्ताह मोठा. असे काही कर्मठ आहेत आपल्यात. ब्राह्मण मेले ना आपल्यात तयार झाले आता कर्मठ. हे चलत नाही, ते चलत नाही, ते पाणी नेत नाहीत तरी मला सांगतात विठ्ठल विठ्ठल. आपलं काही न डगमगणारं काम आहे. जिंदगीत मी कधी भिलो नाही, बाळासाहेबांच्या सारखा घाबरलो नाही, बिनधास्त राहिलो. पटलं ठेव, ठेवू नको. मी अर्ज केलाय का तुला माझं कीर्तन ठेव म्हणून? माझं शेड्यूल बी जे मला 2020 पर्यंत सवड नाही, पण तरी मी घेत नाही. पण कर्मठपणा बरा नाही. त्याचं कारण आहे, प्रमाण सांगतो. मेळविली मांदी 13व्या-12व्या शतकात श्री महाराज द्वैती, अद्वैती, केवलाद्वैती, द्वैताद्वैती आणि शुद्धाद्वैती या भिन्न भिन्न मतप्रवाहातले वैष्णव माऊलींनी 12व्या-13व्या शतकात एकत्र केले. आनंद, स्वरूप, प्रकाश आणि चैतन्य 4 संप्रदाय बांधले आणि त्याचं व्यापक रूप बनलं वारीकर. त्याचं बदललेलं स्वरूप आहे वारकरी. त्यात काश्मीरी शैवागमनातले नाथपंथी आले. त्यात श्रौत सिद्धांतातल्या अद्वैत वेदांत फिलॉसॉफीतले शांकर मतानुवर्ती आले. पुढे सांप्रत काळात मुल्हेरकर, कुकुरमुंडेकर,
चातुर्मासे, बेलापूरकर या सगळ्यांची मांदियाळी प्रवाहात आली. जरा चिंतन करा, तुम्ही पंढरीला चातुर्मास शिकलेली माणसं आहेत. त्यात कुणी रामानुज आहेत, कुणी रामानंदी आहेत, कुणी मध्व द्वैती आहेत, कुणी द्वैताद्वैती आहेत, कुणी शुद्धाद्वैती आहेत. काही स्वतःला कृष्ण उपासक म्हणणारे अचिंत्य भेदाभेदी आहेत. विठ्ठल कीर्तनात आपण या चर्चा करत नाही म्हणजे आपल्याला ते येत नाही असा भाव नाही. मी आपलं जाऊ द्या बाबा, चलू द्या, आपलं जाऊ द्या बाबा, जाऊ द्या, आपलं असं चलू द्यायचं. स्वच्छ अक्षर सुद्धा काही लोकांना बोलता येत नाही. अस्वच्छ शिकले असतील ते. कीर्तन आणि कीर्तन यातला भेदही कळत नाही. सेवा आणि सेवा हे उच्चारही स्वच्छ होत नाहीत. माझं मत आहे तिरकीट, घिडनग आणि धीरकीट ही अक्षर स्वच्छ वाजली पाहिजेत. खूप वाजवतात पण अक्षर बुबडीत, नापास. खूप कंठस्थ आहे, सूत्रवत, पण मांडणी पेश करणं शक्य नाही. भाऊ, जगातल्या सगळ्या वैष्णवांना पुरण एवढं तत्वज्ञान सांगायचे, पण गची बाधा कधी झाली नाही. विठ्ठल नाव सांगत नाही तुम्हाला. कुणाला वाटलंच तर कीर्तन झाल्यावर मला विचारा, मी बसल मुक्कामाला आहे. मी हे आत्ता जे प्रसिद्ध आहेत ना, ते सगळे भाऊकडे ऐकायला होते. जे प्रसिद्ध आहेत ते मी नाव नाही सांगत, सगळेजण. आणि आजही चितसुखी सांगायला महाराष्ट्रात एकच माणूस जिवंत आहे, त्याचं नाव आहे तुंतुणे शास्त्री महाराज. कीर्तनकार पायलीचे 50 पडलेत. प्रसिद्ध लोक खूप आहेत, पत्रिकाय छापायला लागल्यात, नावही मोठे आहेत, पण नाही. न्यायाची बाजू कळली प्रल्हाद शास्त्री महाराजांना आणि डॉक्टर नामदेव शास्त्री महाराजांना. ज्याला जे कळलं ते कळलंच. वेदांत सूत्रवत कळला श्री पुंडलिक महाराज जंगले शास्त्रींना. सूत्रवत चिंतन कळलं रामभाऊ महाराज राऊतांना. सूत्रवत चिंतन करतं नारायण महाराज डॉक्टर जाधवांना. सूत्रवत चिंतन कळलं डॉक्टर बुचक्यांना. ज्ञानेश्वरी कंठस्थ तुमच्या सगळ्यांच्या आधी पांडुरंग बॉ क्षीरसागरांची. कुठे नाव सुद्धा नाही पटलावर कोणाच्या यादीत, कुठला पुरस्कार नाही. स्वामी महाराजांच्याकडे असायचे, आनंदाश्रम स्वामी महाराजांच्याकडं. नगर जिल्ह्याने उभ्या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाला खूप दिलंय. यावर स्वतंत्र बोलत गेलो तर फार वेळ जाईल. इथे वेदांत दिलाय, न्याय दिलाय, मीमांसा दिली, राजकारण दिलंय, दिशा दिले, समाजकारण दिलंय, गायन दिलंय, वादन दिलंय, योद्धा दिलाय, कवी दिलाय, लेखक दिलाय, फिलॉसॉफर दिलाय, संशोधक दिलाय, अचिंत्य भेदाभिदी दिलाय, द्वैती दिलाय, शुद्धाद्वैती दिलाय, सांख्यशास्त्रातला दिलाय, सर्वम क्षणिकम क्षणिकम जगत म्हणणाऱ्या बौद्धादिकांचा अनुयायी दिलाय. इथे मूर्तिकार दिलाय, इथे श्रीमंत कपडा ग्राहक दिलाय, इथे नेता दिलाय, उपनेता दिलाय, इथे भक्त दिलाय, इथे गुंडा दिलाय. विठ्ठल जर कुणी विचारलं की भारतीय तत्वज्ञानात मराठी सारस्वतांना वेड लावणारं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आणि तत्वपीठ जगाच्या पाठीवर कोण आहे, त्याचं उत्तर आहे नगर जिल्हा आहे. मी टाळ्या घेण्यासाठी बोलत नाही. महालय तीर्थक्षेत्र नेवासा नगर जिल्ह्यात. गंगागिरी महाराज नगर जिल्हा, नारायणगिरी महाराज नगर जिल्हा, विश्वात्मक जंगली महाराज नगर जिल्हा, उपासनी महाराज नगर जिल्हा, सती गोदावरी माता नगर जिल्हा, दासगणूंचा परमार्थ द्रवला नगर जिल्हा, नाथपंथ्यांच्या मढीचं स्थान नगर जिल्हा, भगवतीच्या कुलस्वामिनीचं आद्य तांदळा पीठ मोहटा नगर जिल्हा. कळलं का? खरं म्हणजे गाढव, बंडी म्हणजे वाळवंट नगर जिल्ह्यात, धौम्य ऋषींची समाधी नगर जिल्ह्यात, भगवान बाबांचं येणं नगर जिल्ह्यात, दैत्यांचे गुरु शुक्राचार्य कोकमठाण नगर जिल्ह्यात. एक सरळ यादी. म्हाळसापती, नानाबली नगर जिल्ह्यात, साईनाथांच्या सारखे प्रत्यक्ष दत्तावतारी संत नगर जिल्ह्यात, पंत महाराज बाळेकुंद्रीकर नगर जिल्ह्यात, आलमप्रभू नगर जिल्ह्यात, 1400 वर्ष जगलेला चांगदेव
मरुदगणांच्या कुलकर्ण्यांच्या कुळात नारायण डोहला नगर जिल्ह्यात, मौनीगिरी जनार्दन स्वामीच्या मातेचं, गंगा मातेचं त्यांचं जन्मस्थान कोपरगावला नगर जिल्ह्यात. येणाऱ्या कीर्तनकार खूप विद्वान होते, त्यामुळे परिसर अभ्यास त्यांनी मांडलाच असेल. विठ्ठल क्षीरसागरांच्या सारखा तपस्वी, कर्मठ पण कट्टर दत्तभक्त नगर जिल्ह्यात. वेदविद्यालयाचा विकास नगर जिल्ह्यातच. दत्त मंदिरासारखं, शृंगेरीसारखं उपपीठ नगर जिल्ह्यात, नगरमध्ये. वारकऱ्यांच्या टाळांचा, किनकिनाटाचा स्वर निर्माण झाला तो नगर जिल्ह्यातच. फडकऱ्यांच्या काठ्या चमकल्या ते नगर जिल्ह्यातूनच. अब्दागिऱ्या छत्र्या उदयाला आल्या नगर जिल्ह्यातूनच. आरबी कुलकर्णी आणि विश्वनाथ मेहेंदळे आणि गुरवसंस सौरसंवादीचा साथ चढला नगर जिल्ह्यातूनच. चर्मवाद्यावर चाठ, लव, थाप पडली ती नगर जिल्ह्यातूनच. खूप काही सांगता येईल. माझं काही नगर या विषयावर व्याख्यान नाही, पण तुमची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. एवढं मी बोलल्यावर जाताना माझं बरं होईल असं. शेवटी लख प्रकाश देणारा वंश आहे सूर्यवंश, अंधकाराचा नाश करणार आहे. मग लख प्रकाशात अमृत घट नाही आणायचा, मी तर कुठे घेऊन जायचा. प्रयाग कुंभ जवळ आलाय. आयुर्वेद नगर जिल्ह्यात, सूत्रचिंतन नगर जिल्ह्यात. कुणाबद्दल बोलू मी. मला एवढं कामापुरता उतारा पुष्कळ झाला. अजून काही ठिकाणं, तीर्थ क्षेत्र राहिले असतील नक्की, मला माहिती आहे. जाता जाता अजून एक नरसिंहाचं स्थान आहे इथेच, आठवत नाही मला. एकदा बाबूराव महाराज वाघ कीर्तनाकरता घेऊन गेले होते. भातोडी काहीतरी गाव आहे. हा पवित्र स्थान आहे. अजून बेबिका मकबरा नगर जिल्ह्यातच. सैनिकांचं कसरत नगर जिल्ह्यातच. सैनिकांना त्रास दिला ठोकापिट्टी नगर जिल्ह्यातच. बरंच काही बोलता येईल आपल्या नगर जिल्ह्यात. आणि नगर जिल्ह्यापासून काश्मीरी शैव आगमन तत्वज्ञान आणि अद्वैत फिलॉसॉफी तत्वज्ञान आणि ज्ञानदेवांची लहरी ज्ञानाई म्हणजे ज्ञानेश्वरी प्रकट झाली. मेलीला कुलकर्णी जिवंत केला नगर जिल्ह्यातच. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. मी तुम्हाला प्रमाण देतो, अभंग माझ्या पाठ नाही, प्रामाणिक सांगतो, पण पुरावा पक्का. संत बहिणाई तुकोबरायांच्या शिष्य परंपरेतल्या. कुळ तसं पाठकांचं. तालुका वैजापूर, गाव शिवर बंगला. म्हणजे निळोबारायांचा परमार्थ तिच्यामुळे विकसित झाला. एवढ्या थोरल्या त्या. तुकोबरायांची कृपा पूर्ण झालेली. त्यांचा जो गाथा आहे आपल्यात, हाही कर्मटपणा आहे. आजही महाराज चोखोबरायांचा, गोरोबा काकांचा, सावता महाराजांचा, नरहरी महाराजांचा, जनाईचा, बहिणाईचा, मुक्ताईचा अभंग नाही. प्रमाण मात्र 2-2, 3-3 चाली लावून 5-5 किलोचे टाळे छटाकावर आले. यारे यारे लहानो थोरू, यारे यारे लहानो. बोलताना मात्र अद्वैष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच. सांगताना अद्वैत आणि वर्ताना द्वैत. विठ्ठल उगा योगायोगाने महाराज लोकांच्या मीडिया मागं लागत नाही म्हणून तुमचं माझं भाग्य आहे. जर या सगळ्या म्हणल्या ना आम्हाला तुम्ही अनाधिकारी का ठरवता, तर बोबडी वळण आपली पळता भोई थोडी होईल. काय करणार येणाऱ्या काळात सांगा ना. इंडियन ऍक्ट पिनल कोडच्या नियमाप्रमाणे त्या आरक्षित आहेत, काहीच करू शकत नाहीत. बहिणाईच्या अभंगात पुरावा असा आहे की ज्ञानोबारायांचा स्पर्श झाल्यावर सच्चिदानंद जिवंत झाले. ज्ञानेश्वरी लिहिली. सच्चिदानंदाचा अनुग्रह राघवाला, राघवाचा केशवाला, बाबाजीचा तुकोबरायांना, तुकोबरायांचा निळोबारायांना. अशी परंपरा आहे. म्हणजे बोध चैतन्य परंपरेचा सुद्धा नगर जिल्ह्यातूनच मिळाला. मानलं तर, नाही मानलं अजून तुम्ही दुसरी परंपरा सांगा. विठ्ठल समर्थांच्या 11 स्थापित मारुतीपैकी एक मारुती नगर जिल्ह्यात. केवढं पवित्र स्थान आहे. पार्थ रडला म्हणजे अर्जुन युद्धास तयार होईना, तो दवबिंदू द्रवला म्हणून पाथरडी पार्थरडी.
यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले आणि बाबांना पीठारोहण केल्यावर गादीवरती गडाचं नाव भगवानगड केलं नगर जिल्ह्यातच. कितीतरी क्रांत्या सांगता येतील. तुम्ही थोरले माणसं आहेत. मंडप गच्च उत्तुंग भरलाय, भक्तीचा प्रवाह वाहू लागलाय. थोडं कीर्तन करायचंय, उद्या दिग्गजांचं काल्याचं कीर्तन आहे, मला बरं नाही, तरी मी प्रेमापोटी आलोय, थांबणार आहे मी. आजचा अभंग सर्वप्रसिद्ध, सर्वतोपरी, सर्वतोमुखी आणि सर्वांच्या कर्णेंद्रियात घर केलेला असा हा अभंग आहे. हीच व्हावी माझी आस. सुरुवात. च अक्षर क्रिया पक्की करतं. तुमच्या सगळ्यांचं चांगलं पाणिनीय भांडारकराचं व्याकरण झालेलंच आहे. मला काही फार दिशा नाही त्याची, पण रामा हा च, लक्ष्मणा हा च, च अक्षरानं क्रिया पक्की होते. च. त्याच्यानंतर याच्या दोन द्वंद्व आहेत. एक सामाहार द्वंद्व आहे आणि इतरेतर द्वंद्व आहे. तुम्ही नगरला कधी आला तर या, मला ह्या म्हणजे या म्हणण्यात इथे निश्चय पक्का नाही. तो म्हणला या, म्हणला ह्या, मग तोही म्हणला नाही या पक्का, मीही येतो म्हणालो नाही पक्का. पण त्यांनी मला निर्णय दिला, मी घरी असू नसू, हा बंगला आहे 8 खोल्यांचा, एसी रूम आहे, इथे कॉट आहे, अटॅच आहे, सगळी व्यवस्था आहे, तुम्ही यायचं, किल्ला तुमच्या हातात आहे, तुमचाच आहे, यायचाच. म्हणलं येतोच. क्रिया पक्की झाली. आता तुम्हाला कळणारी भाषा सांगतो पखवाजाची. ग, क आणि क अत काय फरक आहे 3 अक्षरात? ग, क आणि क अत. क अत पूर्ण हाताने पान दाबणे, ग क अर्ध्या हाताने वाजवणे. प्रत्येक घराण्याची पद्धती आहे आणि बहुतेक महाराष्ट्रात नानासाहेब पानस्यांच्याच घराण्याचा पखावज आहे. घोरपडकर गुरुजी असू, स्वामी महाराज असू, दासोपंत महाराज असू, अशोक महाराज पांचाळ गुरुजी असू, वा हरिभक्ती परायण वैकुंठवासी वैद्य बाबा असू, वा श्रद्धेय डवरी गुरुजी असू, पद्धती तशी. धागीनता ही आळंदीची पद्धती. नानासाहेब पानसेंची पद्धत तशी नाही. धा गी न ता आ ग गीता, घिन गीता, आग गीता. हे गणित ज्याचं तयार झालंय त्याला कसाय वादक येऊ द्या आणि कसाय गायक येऊ द्या, स्वप्नात सुद्धा भीती वाटत नाही. मग एक म्हणताना ए ए क अ, एका मात्रे 4 चरण. मग धा म्हणताना धा आ ती ट, मग त्याचं धा तिट. मग दुप्पट करताना धा तिट किट तक ताक तिट किट तक ताक तिट किट धा अधा कत तिट कत गदी गन धा घे तिट कत गदी गन धा घे तिट कत गद गन धा. मग धेंत धेंत धा धा धेंत तेर किट धेंत धा घेत धेत तेर किट धत गिन ता धा तिट कत गद गन धा ता धा धाकत. असं मी आपलं थोडं शिकलो होतो. 2-4 मुखडे रेले पूर्ण झाले, भागायला लागलं पोटून सोडून दिलं. विठ्ठल मला येतं माहिती म्हणून सुद्धा सांगत नाही, फक्त क अत वाजवलं की अक्षर पक्क होतं हे मला सांगायचंय. तसं च अक्षरानं क्रिया पक्की होते. हीच व्हावी. आता हीच व्हावी माझी आस या निवडलेल्या मागणी प्रकरणातल्या तुकोबरायांच्या अभंगाच्या पहिल्या चरणातल्याच ओळीत सगळे चरण त्याच्या सभोवताली मंडल पूर्ण करतायत, आवर्तन पूर्ण करतायत, सर्किट पूर्ण करतायत, प्रदक्षिणा पूर्ण करतायत, त्याच्या सभोवताली फिरतायत. विठ्ठल आता आस शब्दाचे अर्थ 2 प्रकाराने सांगता येतात. शब्दानाम अनेक अर्थ. अमोर कोश सांगतो, एका शब्दाचे अनंतार्थ प्रतिपादन करता येतात. कर म्हणजे टॅक्स, कर म्हणजे हात, कर कोम अशा अर्थाने सांगता येतो. एक सुमन श्लेषालंकार, उत्तम स्त्री, सुमन चांगल्या मनाची, सुमन फूल, सुमन प्रत्यक्षात पुष्प वर्षाव.
एका अर्थाचे अर्थ उत्पन्न करता येतील, पण नेमका तिथे काय अपेक्षित आहे? इथे आस शब्दाचा अर्थ ध्वनिवाचक नाही. आपण नाही म्हणत का, मला पखवाजाच्या लवेची चाटीची पूर्ण थापेची आस कानावर पडत नव्हती, मला विनेच्या स्वराची आस कानावर पडत नव्हती, मी गात होतो पण माझे स्वर मला कळत नव्हते, आस माझ्या कानावर पडत नव्हती, टाळ घेतले पण सुस्वरात सगळ्यांची आस सारखी नव्हती. आस म्हणजे वाट पाहणे, आस म्हणजे ध्वनी आवाज वाचक, आणि आजच्या अभंगात आस म्हणजे इच्छा वाचक. विठ्ठल जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, हीच व्हावी माझी आस, हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, हीच व्हावी माझी आस म्हणा, निर्माण केलेल्या प्रश्नाचं उत्तर उत्तरार्धातच आहे. जन्मोजन्मी तुझा दास, हीच व्हावी माझी आस. काय अपेक्षा आहे दुसरी? काही नाही. मी जन्म घेईल पण दासत्वा करता. जन्म जर घ्यायचा असला तर दोनच गोष्टी करता आल्या पाहिजेत, एक सत्संग आणि दुसरी गोष्ट देवाचं दास्यत्व. प्रमाण तुमच्या सगळ्यांच्या पाठातलंय, मी पण आठवतो. विठ्ठल तरीच जन्मायावे, तरीच जन्मायावे, काहीतरी काय तरीच जन्मायावे. इथं कुणाचं आलं तरच या, नाही तर येऊ नका. मी आपलं प्रामाणिक सांगतो सगळ्याला बरं का, तारीख घेताना. हे बघ बाबा, मला पंचागुंडाळीला आहे, मी दंडी संन्यास घेतलाय. तुमच्या परंपरेला गालबोट लागत असेल तर मला काही बोलू नको, जमलं तरच बोलू. सोपी गोष्ट आहे की नाही? आपल्यामुळे कोणाचा प्रवाद नको. मग यांनी म्हणले, तुम्ही म्हणले हे चांगले गायक आहेत, मग पंक्तीवाल्यांनी त्यांच्या घरी जे केलंय ते यांना नाही वाढायचं, यांना जे लागतंय ते वाढायचं.
त्यांनी वडापाव केला आणि मिरच्याचा ठेचा केला. याला वर बरं वाटते पण पचलं पाहिजे ना. पुरण हे कमी करा विको त्याचा. पुरण हे विको कोणाला लागतो? हे चरित्र सांगणारे आहेत का त्यांना लागतो? विठ्ठल पोवाडे, चरित्र, शेर, शायरी, स्वयंरचित कविता त्यांना ते काम आहे. आपल्याला काही कामच घेणंच नाही त्याशी काही. एवढा आवाज अतिशय सुंदर विकासानंद महाराजांच्या सहवासात ऑपरेट करतात. त्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढं ते देऊन गेले बिचारे. नाही तर काही काही आवाज झेपत नाही आपल्याला. मोठा किल्ला आवाज आहे, आपल्या ध्वनीला झेपला पाहिजे ना. म्हणजे समकक्ष पैलवान असला पाहिजे ना. बाप रे बाप, विरोधात आहेत पवार साहेब आणि विरोधात उभा राहिला ग्रामसेवक सदस्य, जमतंय का कुठे? माणूस मोठा तसं दोन्ही शक्ती समान असल्या पाहिजेत. विनाकारण मोठा असता कामा नये. विषय आपला काय चालला होता बुवा? हा, पुरण लक्षात धरा. पुरण पूर्वी स्त्रिया करायच्या ना, ते किलोचं चिपट्याचं 8व्या पुरण करायच्या. आता वाटीभर पुरण म्हणजे दोघीचं मरण. ते म्हणे कसले हात गेले बाई खाऊ घालताना, आणि ते माणसं कसली आली खायला. पुंडली म्हणले तुटून पडले. ओ वाढेपर्यंत भुगा केला त्यांनी सगळा. मी एकदा लोणावळ्याला गेलतो, भूक लागली होती मला, आणि ती मला विचारायची काय हवंय. म्हणलं हे पा माय, मला काय हवंय विचारू नका, जेवढं झालंय तेवढं एकदम वाढा. मग ती नंतर म्हणली प्रकृतीने वाटलं ना एवढं खातील म्हणून. ते ऐकलं मी, त्या दिवशीपासून पोट बिघडलंय माझं. विठ्ठला 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 आता पाकशास्त्राचे पुस्तकं निघालेत ना. समप्रमाणात डाळ घ्या, समप्रमाणात गुळ घ्या, कुकरमध्ये ठेवा, त्याच्या 3 शिट्ट्या होऊ द्या, घरी या, गॅसकडे पहा, तेव्हा त्या पुरणाचं जळगाव झालेलं असतं. या पाट्या वरवंट्यावर करायच्या. पुस्तक नव्हतं पण गोड. मी कुणाबद्दल म्हणत नाही, शिकलेला एकही गायक नाही बोधे बाबा. गोड भजन पखवास. काही लोक शिकलेले नाहीत पण हात अतिशय मिठास. मी कुणाची टीका करीत नाही, निंदा करत नाही, स्तुती करत नाही. गोदावरी ताई गायला लागल्या ना, गोड आवाज एकदम. त्या बिचारीला काही शास्त्र, आरोह अवरोह, अनावट, जाती, स्वर, त्याची बांधणी, त्याचा स्थायी भाव, लक्षण, गीत, पक्कड काही माहीत नाही, पण गोड आवाज. एक वाक्य बोलू का, तुम्ही टाळ्या द्याल. किराणा दुकानात आपण गेल्यावरती स्त्रिया, विशेष महिला, नारळ विकत घेतल्यावर पैसे देऊन तुम्ही दुकानदाराला नमस्कार करता का? अरे हो नाही म्हणा ना मानेनी. काही सगळ्याच गोष्टी हसण्याच्या नसतात. काही गांभीर्य असतं, काही चिंतन असतं, काही कळण्या इतपत बुद्धी लागती. नारळ विकत घेताना आपण पाया पडतो दुकानदाराच्या, व्यवहाराने बोलतो. पाण्याचं दे, चांगलं दे, हालून बघ, जास्ती बोलू नका ताई, 15 रुपये द्या. 15 नाही 20 घे, व्यवहार आहे. नारळ पाण्याचं दे. ते वाजवतात, घेतात आणि निघून जातात. पैसे फेकले, वस्तू घेतली, निघून गेला. इथे झाला व्यवहार. पण तोच नारळ जर भागवताच्या, गाथेच्या, ज्ञानेश्वरीच्या, यज्ञाच्या, एखाद्या वैदिकाच्या अनुष्ठानात आणला तर आता तो नारळ घेताना ओटी करायची, पदर घ्यायचा, नमस्कार करायचा आणि प्रसाद म्हणून घ्यायचा. त्याचा वस्तू नाही, तो हा प्रसाद झालाय. तो प्रसाद. विषय टाळ्याचा होऊन गेल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. तुम्हाला न कळल्यामुळे तुम्ही वाजवला नाही, तुमचा काही दोष नाही. तुम्हाला न कळल्यामुळं मेळ जमला नाही तुमचा, आणि आता वाजवणं परवडणार नाही. वस्तू आणि प्रसाद असा फरक आहे. एखाद्याला सहज गाता येतं, प्रसाद आहे. परीक्षा दिला तरी 6 लागत नाही, आवकृपा आहे. काही माणसं आमच्याकडे ढेकळे महाराज होते, गुरुजींचे शिष्य, दादांचे शिष्य. ते बसले की असं म्हणायचे, सत्पदते ब्रह्म चित्पदते माया. अरे भाती ते प्रिया का प्रिया ते भाती.
जास्ती ते भाती का प्रिया ते भाती, त्याने असं विचारायचं कीर्तनात. सहज बोलणे ही तो उपदेश. मग समोरच्याला विचार, तुला तुझी बायको भासती का आहे? ते म्हणून कसं काय भासती, आहे ना, आहे ना. ही पाठाची भाषा. विठ्ठल विठ्ठला 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 जन्माला आलं तर दोन गोष्टी कराव्यात. दुर्लभम त्रयमय वै तत् देवानुग्रह हेतुकम. एक मुमुक्षत्वाची भावना आणि श्री गुरुचा आश्रय. आणि अजून दोन गोष्टी, सत्संग आणि भगवत चिंतन. जन्म नको म्हणणारे महाराज, घेईन मी जन्म याजसाठी देवान तुझी चरण सेवा. अजून एक प्रमाण आहे बघा, तू का म्हणे गर्भवासीन सुखे घालावे आम्हास्य. मग याच्यावर नित्य ठरलेली चर्चा असती. मागणी म्हणलं की न मागणारे महाराज मागाय कसे लागले, आपण मागावं का. हा एक कीर्तनात साधा प्रवाद युक्तिवाद असतोच. मला जे कळलं ते सांगतो. तुकोबाराय मागायला गेलेच नव्हते, द्यायला देव घरी आला होता. विठ्ठल त्यांना मागायची गरज काय होती. 12 गावची महाजनकी घरी श्रीमंत सावकार संत परंपरेतले म्हणून जुने कीर्तनकार श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणायचे. श्रीमंत श्रीमंत श्रीमंताला मागायची काय गरज आहे. अहो आपण दिंडी काढली तर म्हणतो कोणाला, हे आपलं एवढे पंक्तीचं. काही दिंड्या अशा ते म्हणतात तू येऊन जीवन जा, देऊ नको काही नको. आपण काही कीर्तनकार सांगतात कीर्तनात माळा घाला. मी वेगळंच सांगतो, घालू नका पण आमच्या काढू नका. तुम्ही घालू नका पण आमच्या काढू नका. काही देऊ नका पण ज्यांनी दिलंय त्याला आडवं येऊ नका. तू का म्हणे सत्यकर्मा व्हावे सायन घातल या भय नरका जाणे. महाराज मागत नव्हते. जर श्रीमंत नसते तर आप्पाजी गुळव्यांनी आपली एकुलती एक पोरगी पुण्यातली महाराजांना दुसऱ्यांदा धर्मपत्नी म्हणून पोरगी दिली नसती. शिवराय महाराजांचे पट्ट शिष्य आहेत. मग स्वराज्याचा राजा सुवर्ण सिंहासनावर बसलेला शिष्य असताना आता कल्पना करा, आमच्या आखाड्यातल्या श्रीमंत मंडलेश्वरांचा शिष्य दिग्विजय सिंग कमलनाथ, ते काय ग्रामपंचायत सदस्याला म्हणते का 11 रुपयाची पावती फाड. काय गरज आहे मला सांगा. आर्ट ऑफ लिव्हिंगचे संबंध डायरेक्ट पंतप्रधानाशी, ते आपल्याला कशाला भेटतील. ते एक रीत कळण्यासाठी उदाहरण सांगतो तुम्हाला मी. ते कशाला मागतील. अहो तुकोबाराय मागतीलच कशाला, ते स्वतःच देव आहेत. देव देवाला मागतो यात नवल काय. देवाने जीवाला दिलंच नाही, देवाने देवाला दिलंय, ते घरातच दिलंय त्याने. मागतील कशाला महाराज. ते म्हणले मला आवश्यकताच नाही आणि तुला द्यायचंय ते मला लागन ते तू दे. तू देशील ते मी घेणार नाही, अजिबात घेणार नाही. मी बाळू मामाच्या गावी आदमापूरला कीर्तना करता गेलतो आणि आपल्या परंपरेतले भाऊसाहेब गुरुजी तिथे विद्वान आहेत, प्रकांड विद्वान आहेत. तिथं कीर्तन होतं माझं. कीर्तन झाल्यावर वाजवायला गंभीर महाराज होते, बरेच लोक, भगुरे गुरुजी होते गायला, नारायण महाराज किल्लारे होते. मला म्हणले तुम्हाला कीर्तन झाल्यावर काय द्यायचंय. मी म्हणलं मला बाळू मामाच्या अंगावर वाहिलेला जो भंडारा आहे पिवळा हळदीचा प्युअर, तो एका डबीत द्या. एक काळी घोंगडी मला द्या आणि बाळू मामांचा ओरिजिनल फोटो मला द्या. ते म्हणले नाही आमचं असं ठरलं होतं, शाल द्यायची आणि एक ट्रॉफी द्यायची. म्हणलं ट्रॉफी घरात नेऊन काय करू. पावसाळ्यात तिला पाणी सुटतं, कागद निघून जातो, लाकूड अंग टाकतं. काय करायचं ट्रॉफीचं त्या कल्पना. सुरुवातीला एक काळ माझा असा होता, मी म्हणायचो मला 1000 घे पण मला पुरस्कार दे. मीच म्हणायचो सुरुवातीला. ट्रॉफी न्यायचा भलता नाद होता. आता मी गाडीतून काढीत नाही त्या. विठ्ठल मुद्दा असा आपल्याला लागतं ते द्या, ते मला तुम्ही द्या, बाकी काही नको, काही नको. मी मोठेपणा सांगत नाही, सहज सहज चिंतन चाललंय माझं. काल परवा मी त्रिंबकला गेलो होतो. स्वामी सागरानंदजी महाराज होते. महाराष्ट्रातलं शरीर आहे, मोठा माणूस आहे, आपल्याला कळल न कळल आखाडा परिषदेवरती फार मोठ्या पदावर आहेत. आणि संकेश्वर पीठाचे शंकराचार्य आले, कर्नाटक राज्यात.
एरंडे स्वामी होते ना, जेरे स्वामी, कल्याण सेवक, त्या परंपरेतले, करवीरचे नाही, संकेश्वरचे. तर मी त्रिंबकला एक चांदीची शिवलिंग पिंड करायला टाकली होती मोडकांच्याकडं. त्यांनी ती आणली आणि ती पिंड त्यांनी निहाळली. यात श्रीयंत्र आहे का, अद्वैत विद्या आहे का, याला मीरू आहे का, याला त्रिपुंड आहे का. तर ते निहाळून पाहिलं तर शिवलिंगात विभूतीसारखं त्रिपुंड निघालं. आणि देताना त्यांनी माझ्या हातात दिलं. ते म्हणले, महाराज तुम्हाला काय काय द्यायचं अजून. म्हणलं शाल नको, श्रीफळ नको, ते शिवलिंग मला तुम्ही द्या. म्हणजे आपल्याला योग्य उपासनेला आत्मकल्याण करणारच मागावं, बाकी काही मागू नये. डॉक्टरनी जी चिठ्ठी दिली आहे तेच मेडिकलवरती घ्यावं, परस्पर गोळ्या घेऊन रिॲक्शन करून घेऊ नये. तुकोबाराय म्हणले, मला लागन ते द्या, बाकी काही नको. मग म्हणाले, मग मला एक द्या. काय द्या, तुमची इच्छा आहे, मागा मागा म्हणतात, तर माझी इच्छा आहे, तुम्ही हेच द्या, बाकी काही देऊ नका. हीच व्हावी माझी आस इच्छा, जन्मोजन्मी तुझा दास. दास शब्द सहज फिरवा. दास सदा, सदा दास. सप्त्यापुरता नाही, चातुर्मासापुरता नाही, भेट झाल्यावर आम्ही तुमचेच, अजिबात नाही. अखंड दास सदा, तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे. आणि अजून एक प्रमाणे तुमच्या सगळ्यांच्या पाठातलंय, आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, ज्याचा पंढरी वास, पंढरी वास, ज्याचा पंढरी वास, पंढरी वास, ज्याचा पंढरी वास, ज्याचा पंढरी ते आम्ही शब्दातही पुन्हा चिंतन आहे. महाराजांनी असं म्हणायला पाहिजे होतं, मी ज्याचा दास. आम्ही कोण कोण त्याच्यात पुन्हा, ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई, ज्ञान अधिपती कळा, ऊन हून पासून पर्यंत, ते आणि मी मिळून आम्ही, किंवा व्यास, पुंडलिक, वशिष्ठ, शुकशौनक, ते आणि आम्ही, निवृत्तीनाथ दादा, माऊली, गोरोबा काका, सावता महाराज, आदी करून राघव, केशव, बाबाजी, मी आणि ते आम्ही, निळोबाराय, मी, आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास. बर असं आहे का, त्याची फक्त इच्छा दास्यत्वाची, सेवेची, बाकी काही नको. हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. आता पंढरीबद्दल संत प्रमाण आहेत, पण गुरुवर्य वक्ते महाराजांनी विठ्ठल पंचक स्तोत्र नावाचा ग्रंथ काढलाय आणि त्याच्यावर भाष्य मराठी लिहिले. तुम्ही वाचा सगळेजण, माझी ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांचे नाव घेतो. त्यांनी खूप भाव चांगला लिहिलाय. आणि त्याच्यात इथं श्लोक काय, नमः पंढरीनाथाय भीमातीर निवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. विठ्ठल 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 पंढरीत हा विराजमान देव आहे. म्हणजे संत प्रमाण आहेतच, पण पुराण प्रमाण मिळालं आपल्याला आता हे बरं का. म्हणजे व्यास महर्षी लिखित अष्टादश पुराणामध्ये हा श्लोक संदर्भ सूचीला आहे आपल्याकडं. आणि आपल्याकडं प्रमाण पण आहे सगळ्यांच्या पाठातले. भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरी.
स्पीकर असा मंडपन असे गायक असल्यावर मला वाटतंय माझे एकट्याचेच कीर्तन व्हावं 7 दिवस. आता मला त्रास होतोय, त्रास न सांगितलेला बरा. मी आपला कीर्तन थांबवतो गड्या. भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. श्लोकाचा आणि प्रमाणाचा अर्थ सारखाच आहे, विस्तार मी करत नाही. किंवा जंबूया द्वीपा माझी एक पंढरपूर, सगळा चौकडा प्रकरण तुमच्या पाठातले पंढरी तीर्थक्षेत्र प्रकरण आहे. मग अशा ठिकाणी मी वारीला जाईल, तिथला वारीकर होईल, म्हणजे उपासक होईल, सेवेकरी होईल. वारी जाणे आणि येणे, राची ढेऱ्यांनी, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्रींनी, त्या वी ए कुलकर्णींनी, डॉक्टर श्रीवा आत्र्यांनी जे प्रबंध लिहिले, मनमाडकरांनी त्या प्रबंधात भाव असा लिहिला, समूहाने जाणे आणि येणे आणि सश्रद्ध अंतःकरणाने समर्पण करणे, त्याचं नाव वारी. म्हणून निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात पंढरीचा वारकरी वारकरी, पंढरीचा वारकरी लोपले होते पारिखेपणे. असे एक एक पीस निघायला लागल्यावर मला थांबा वाटतंय का? लांबवी नाही, परवडत नाही, पण आता काय करावं, तुझ्यात जीव रंगला. मला काही नाही विचारलं असं का म्हणलात, मला नकळत सारे घडले. विनोद असा वडून तनु आणायचाच नाही, तो सहज झाला पाहिजे. विठ्ठल मला वेदना होत आहेत, मी थांबतो गड्या. पंढरीचा वारकरी वारी चुकोने दी हरी. आता ही जिम्मेदारी देवावरच दिली तू खूप बऱ्याने. कीर्तनकारांनी तारीख दिली, महाराज म्हणले मी येतो गाड्या, पण आता कीर्तन करून घेणं तुमच्यावरच अवलंबून आहे. म्हणजे सुटला. वारी चुकोने दी हरी, मागणीत प्रार्थना आहे, मागणीत प्रार्थना आहे दुसऱ्या चरणात. आणि प्रार्थनेचा अर्थ आहे प्रकृष्ट दर्जाची विनम्र भावानं परमेश्वराची केलेली यथार्थ आर्थना, तिचं नाव प्रार्थना. प्रकृष्ट उत्तम प्रार्थना आहे. आणि ती प्रार्थना आता आपल्या शाळात आहे बघा, पोरं प्रार्थना म्हणतात एकच. शिक्षकाने म्हणत नीट उभा राहा,
तू मारतोय कळ दुसऱ्यांच्या गाम आली नायक जय जय जय. हे मागून त्याची चड्डी ओढतंय ते गळा ओढतंय. प्रार्थना करताना माणूस स्थिर असला पाहिजे, शांत असला पाहिजे. विनोदापूरचा विनोद टाकून द्यावा माणूस, पण गांभीर्य पण पाळलं पाहिजे ना. सकाळी ध्यान करताना एकांतात असलं पाहिजे, माणूस निवांत असलं. काळ सारावा एकांतवाशी गंगा स्नाने. देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या. प्रार्थना परकृष्ट उत्तम असली पाहिजे, दर्जेदार असली पाहिजे. शेखर महाराजांच्या शेजारी चर्चा केली ती मी. गृहस्थी जीवन जगताना प्रपंचिकांनी देवाकडे पूजा करताना प्रार्थना सकाम संकल्प करावा का निष्काम करावा. काहीतरी फायदेशीर कसं करी माणूस. अथर्व शीर्ष म्हटल्यावर फलास्वाद काय त्याचा. सविद्यावान भवती यो मोदक सहस्रेण जती संवांचित फल वाप्नोती. फळ सांगितल्याशिवाय लोक प्रवृत्त होत नाहीत ना. भजनानी कीर्तनानी मोक्ष आहे सामान्यासाठी, संतांना त्याची गरज नाही. असं आहे का, मग आम्ही येतो बरं का, काही हरकत नाही. आता सिल्लोडला मी जाणार नव्हतो कीर्तना करता. ती म्हणली अहो तिथं रेकॉर्डिंग करता लोक येणार आहेत. म्हणलं येतो मग. फळाच्या अपेक्षाच करतोय ना समाज. काय मिळेल यायला हरकत नाही, पण म्हणजे तसं कसं आहे, म्हणजे तसं काही नाही, म्हणजे नाही तुला पाहिजेच ते. गोड बोलू नको, पण टाळाटाळी करूच नको. तू फक्त बोलत नाही ना आम्ही बोलतो, एवढाच फरक आहे, बाकी काय नाही. आपलं म्हणजे तसं कधी आपण मागितलं नाही, पण म्हणजे असं लांबून यायचंय, बाकी काही नाही. मग आता काय सांगायचं राहिलं तुझं. सुज्ञाला कळतंय, शहाण्याला कळतंय, येडेत त्यांना कळत नाही. शहाण्या माणसाला कळतंय. मला काय व्हायला लागलंय, विस्मरण व्हायला लागलंय. काय चालला विषय, काय चालला होता विषय आपला. एकाला असं विचारलं ते म्हणजे कीर्तनाचा चालला होता. एका पेटी वादकाला मुलं स्वर दे, त्यांनी काढला आणि माझ्या हातात दिला. विठ्ठल विठ्ठल विस्तार वाढल्यावर वेळही वाढल. 9:35 झालेत. मला पंढरीचा वारकरी कर. आता पंढरीचाच का यावरही पुन्हा आपलं डोकं खाल्लं तर त्रास होऊ शकतो. हरिद्वारला सांगायला पाहिजे होतं, जगन्नाथपुरीला सांगायला पाहिजे होतं. सप्तपुऱ्यां 4 धाम आहेत, यात्रेला जात नाहीत का आपण. ते असतं बा गाडी, जो जावे बदरी ओ कभी न आवे उदरी. पण मी ते उलट केलंय, जो जावे बदरी ओ कभी न आवे इदरी उदरी. ते काय कधी हिमालय पडल, कधी पाणी वितळण, कोणा बर्फ पडन, कधी दगड सुटल, काही भरवसाच नाही त्याचा काही. त्याचं कारण एकच आहे. कारणही सांगणार आहे तुम्हाला, पण थोडं राखीव ठेवतो. पंढरीचा वारकरी, मला पंढरीचा उपासक कर. वारकरी वारी चुकवणे दी, तुझ्यावर जिम्मेदारी देतो. तू माझ्यावर कृपा कर. तू कृपा केली तर परवा काय झालं, मेहकरला एक पुरस्कार होता आणि ते 75 वर्ष पूर्ण झाले, अमृत महोत्सव वर्ष. लोक म्हणले हे महाराज 100 वर्ष जगावेत. ते म्हणले मी थांबतो, पण त्या निमित्ताने तुम्हालाही माझा सत्कार करायला थांबावं लागल. म्हणजे यांच्या आशीर्वादाबरोबर यांचं आयुष्य वाढलं ना. कळलं का तुम्हाला. यांच्यावर यांचं वाढलं. एका कामात 2 कामं करता आले पाहिजेत. आता एका महाराजाला विचारलं, ह्या तुमच्या मंडळी का. नाही नाही नाही, मुलाची आई आहे. मी पहिला आखाड्यात होतो, आता नाही बर का. यांना माहिती, मी खूप वेळा बोललोय. आता नाही, मी 2015ला सोडून दिलं बाबा. मी मंडलेश्वर नाही, महंत नाही, मी आपला उतुरकरासारखा दंडी संन्यास घेतलाय स्वच्छ. सुमेरू पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य, त्यांच्या द्वारा मी आपला महाराष्ट्राचा आचार्य. छोटा शंकराचार्य परवडणार आपला. कळस बसविणे, मूर्तीला हात लावणे, जेवणे जाणे बस आपल्या. तिकडच्या आणायला जड जाते ना हिमालयातले, ते परवडतात का आपल्याला. मी काही घेतलं का आल्यापासून.
मला एकाने विचारलं काय घेणार, म्हणलं झाल्या झाल्या हे घेणार, बाकी काय घेणार. अरे मिथ्यत्व प्रतिपादन केलं तरी व्यावहारिक सत्तेसाठी ते लागतंय बाबा. आद्य आचार्यांनी कनकधारा स्तोत्र का गायलं? विठाल विठाला विठाला एक अमुक असा अट्टहास करायचा, मिळेल ते दैव वशात प्रसन्नतेने स्वीकारायचं, म्हणजे आनंद मिळतो, बाकी काहीच नाही. माझं थोडं धरसोड व्हायला लागलंय आज. हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, वारी चुकोने दि हरी. मला अजून एक प्रार्थना आहे. संत संगे सर्व काळ, 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 अखंड प्रेमाचा कल्लोळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, प्रेमाचा कल्लोळ, प्रेमाचा वार करी पंढरीचा, वार करी पंढरीचा. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, पंढरीचा वार करी, वारी चुकोनी देहरी. संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, पंढरीचा वार वारी चुकोनी देहरी. वा. आता संत शब्दाचं चिंतन, ज्याला बघा, मला जेवढी समजूत आहे तेवढं सांगतो बरं का, याच्यापेक्षा तुम्हाला चांगलं ऐकायला मिळेल, वादच नाही. ज्याला स्वतःचं यथार्थ ज्ञान आहे ते संत. एक. दुसरी व्याख्या, सत असताचं ज्याला यथार्थ भान आहे ते संत. क्षण आणि कण संचित करतात ते संत. आणि चौथी व्याख्या, जे संत आहेत ते संत. जाड्यम धियो हरति सिंचति वाचि सत्यम मानोन्नति पापमपा करोति. भर्तृहरी. आणि शेवट सांगितलाय, सतसंगती किम न करोति. बरोबर आहे ना, सतसंगती किम न करोति पुंसाम. काय एक करू शकत नाही, संतांची संगती आत्मकल्याण करते. जेणे हा गोपाळ कृपा करी, भगवत प्राप्ती होती. म्हणून संत संगे सप्ताह पुरते, संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. देवीच्या महादेवाच्या जुन्या मंदिरात जा तुम्ही, त्यांच्या दरवाजासमोर दगडी जुने हेमाडपंथी कल्लोळ आहेत. काय कारण आहे? देवाकडे जाताना आंघोळ करावी याचा अर्थ शुचिर्भूत व्हाता आहेच, पण दुसरं लॉजिक असे, आपली भक्ती ओली असावी, आर्द्रव भाव असावा, स्नेहपल्लव असावा, याकरता कल्लोळ हे प्रतीक सांगितलेलं आहे. अखंड प्रेमाचा कल्लोळ, चंद्रभागे स्नान, तुका मागे हे चिदान. चंद्रभागेच का आणि पंढरीचीच वारी का? मी राखीव म्हणालो होतो, त्याचं उत्तर तुमच्या सगळ्यांच्या पाठातले. अवघीच तीर्थे, अवघीच तीर्थे, अवघीच तीर्थे घडते कवेरा. अवघीच तीर्थे, अवघीच तीर्थे, अवघीच
तीर्थे अवघे तीर्थे घडती एक वेळा अवघे तीर्थे अवघे चंद्रभागा डोळा दे खरिया अवघीच तीर्थे अवघीच तीर्थे अवघे तीर्थे घडते एक वेळा अवघीच तीर्थे अवघीच तीर्थे अवघीच तीर्थे अवघीच तीर्थे घडते एक वेळा आता सातारकरांच्या स्वरात अवघीच तीर्थे घडती एक वेळा अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया मला हा माणूस फार आवडतो महाराज. काय भजनन काय ताकद रंगून नास्तिक सुद्धा मंडपात डोलायला लागतात. माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबाराय एवढ्या शब्दांनी माणसं सगळी ही होऊन जातात. नाही तर आपलं चाललंय त्याला काय गरम महाराज उगत म्हणले काय. विठोबा जय जय विठोबा महाराज तुम्ही सर्व शिकलेले अवघा शब्द इथे व्याप्ती दर्शवतोय. काय करतोय व्याप्ती सांगतोय. काही ठिकाणी अवघा शब्द संकोच. मी परवा गेलतो कीर्तनाला उदाहरण या गावी गेलं काही नाही पत्रिका मोठ्या लावल्या होत्या आणि काही नाही उगाच 10-5 लोक होते अवघे 5-25 लोक म्हणजे सप्त्यावर पाणी या अवघा शब्दाने फिरलं. अहो मी केडगावला आलो अंबिकानगरला अहो एवढं मोठं 1-1.5 एकर शिकतं अवघा मंडप गच्च भरला म्हणजे यात व्याप्ती आली गुणवर्णन आलं. इथे जगातले अवघे म्हणजे संपूर्ण अवघे म्हणजे कमी नाही जगातले अवघे तीर्थ सगळे तिथं प्राप्त होतात. म्हणून मी तीर्थयात्रेचा अट्टहास कधी करीत नाही जीवनात. चंद्रभागा डोळा देखील या तिथंच कल्याण होतं दर्शनाने आत्मतृप्ती होती. दिंडीरवन आहे लोहदंड तीर्थ आहे कुकुट ऋषींचा आश्रम आहे आणि पंढरपूरचं अजून एक नाव आहे त्याचं नाव आहे मातृपितृ सेवाधाम आणि आध्यात्मिक नाव आहे महायोग पीठ पावटण अशी 3 प्रकारची नाव आहेत त्याची भिन्न भिन्न प्रकारची. चंद्रभागा मैया तिथे आपल्याला पुष्कर गंगोत्री अलकनंदा कावेरी क्षिप्रा परवडणाऱ्या नाहीत. आता कुंभ आलाय प्रयागला साधूंचा नगर प्रवेश झाला पंडाल लागतील स्नानाला जातील. आता आपलं तर काही विषय राहिला नाही पण ते शाही स्नानाला जाताना रथ बँड सगळं वाजत आहे
पण ते डुबकी मारताना जीव गेल्यासारखा वाटतोय, भीती वाटते. ते हरिद्वारला जाताना अशा वळण आहेत ना, कोणता दगड कधी टायर खाली येईल किंवा आपण आज जाऊ सांगता येत नाही. पंढरी बद्दल मनात भीतीच निर्माण होत नाही बघा, भीतीच निर्माण होत नाही. दर महिन्याला जा, आषाढीला जा, कार्तिकीला जा, चैत्री वारीला जा, माघीला जा, भय नाही. वारीत गेले ना 100-200 अचानक मेले. कधीतरी मेळ्याला ऐकलं का तुम्ही? प्रवाह आला, लोंढा आला, पाणी शिरलं गावात, राहुट्या गेल्या, घटना घडली, कधीतरी ऐकलं का? अजिबात नाही. आमच्या लहानपणी, यांच्या लहानपणी उतरलो तर आपण की धरायचे की वाढायचे की इंजेक्शन द्यायचे, गुराढोरासारखं माणसं वरडायचे. आता स्वच्छता अभियान, टापटीप, प्रत्येकाचे मठ, मंदिरं, आश्रम, गुरुकुल झाले, व्यवस्थापन वाढलं. पण तिच्या स्नानाने आजारी नाही कधी. 18 दिवस, 15 दिवस, महिना मुक्ताईपासून लोक निघतात, पण ताजे तवाने भजन करतात. वृद्ध लोक सुद्धा टाळ घेऊन 2-2 फूट उड्या मारतात, आनंदात डुलतात. तिकडच्या तीर्थात भय आहे, इकडच्या तीर्थात आनंद आहे. अवघीच तीर्थे घडते एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखील या करता चंद्रभागे स्नान आणि तुका मागे हेची दान. सुरुवातीला हीच व्हावी माझी आस आणि तर हीच हेची मागे काय तुका मागे हेची दान. वरही क्रिया पक्की, खाली प्रिया पक्की. माणसाची क्रिया पक्की असली पाहिजे. मला काल एक ठाण्याला भेटला, मला संन्यास घ्यायचा आहे. मला असे क्षणिक वैराग्य माणसाला होतं. जिहासा क्षणिक आणि प्रसूती वैराग्य होतं, पण ते टिकलं पाहिजे ना. व्याख्या सांगताना सोपी आहे, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल त्यागाचे छेला वैराग्य म्हणतात सोपं आहे, पण बोलता वाटे आणि करणीकरिता अरे मुंडीत बनावं लागतं. मुंडीत म्हणजे शिखासूत्राचा त्याग करावा लागतो. त्यात कुटीचक आहे, बहुद्रुक आहे, हंस आहे, परमहंस आहे, विविदिशा विद्वत आहे, तुर्यातीत आणि अवधूत आहे. तुला कोणता घ्यायचा आहे ते मला आपल्याला त्यातलं काही कळत नाही, पण संन्यास घ्यायचा. आणि पुन्हा म्हणतो मग घरी राहायला जमन ना. आता काय हाणून घेऊ त्याच्या समोर. ऐका तुमच्याही सगळ्याचा भ्रम आहे तो धुवून टाकतो. एकनाथ महाराजांनी 18वा अध्याय काढा भागवताचा बर का, आणि त्याच्यावर भाष्य दिले. वार्धकी कुटी करुणी पुत्राची घरी, नित्य भिक्षा मागे तयाचे द्वारी, या नाम निर्धारी कुटीचक जाण. कुटीचकाने घरातच राहायचंय, संन्यास घेतला तरी. बहुदुर्काने भावाकडे राहायचंय, हंसाने गावात फिरायचं, आणि परमहंसाने परिभ्रमण करायचं. म्हणून परमहंस परिव्राजकाचार्य त्यांची बिरुदावली असती. शंकराचार्यवर जे येतात ना लोक, ते बिरुदावली म्हणतात. यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा अष्टांगानी निखिल महिमंडलाचार्य सर्वतंत्र स्वतंत्र अद्वैत मत प्रवर्तक यतिपती दिनेश राजराजेंद्र सभ्यम चित्तचरण कमलयो श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्याः यतिवर्यानाम. मग त्यांचं वर्णन वैदिक कर्मानुष्ठान मार्ग प्रवर्तक असं वर्णन त्यांचं करायचं, आणि मग ते नारायण म्हणणार आणि बोलायला सुरुवात करायची. त्यांचा अधिकार थोरला असतो. आपण उगच म्हणत नाही जय जय आचार्या किंवा भाष्यकारा ते वाट पुसतू किंवा तुका करी, हे विनाकारण नाही. त्यांचा अधिकारच थोरला आहे. टीका टिप्पणी निंदनारच ती कोणाची करू नये. थोरला अधिकार आहे. त्या परंपरेत मी अनुग्रहित झालो. माझे प्रापंचिकच जीवन होतं, मी कुटीचक स्वीकारला. क्रमाक्रमाने बहुद्रुक आणि ज्ञान असल्यावर परमहंसाला ज्ञानच कोणी दंड प्रतिपादन केलाय. ग्रंथ सांगतो वृत्ती प्रभाकर, कर्त्याचं नाव सांगतो डॉक्टर हरिभक्तीपरायण मुरलीधर महाराज दूत. ग्रंथ सांगतो दत्तपुराण, प्रकरण सांगतो वेदपाद स्तुती तुमच्यासाठी. ग्रंथ सांगतो यतिधर्म मार्तंड, यतिधर्म समुच्चय, भिक्षुकोपनिषद, संन्यस्त उपनिषद आणि मठामनाय आणि नाथांचं भागवत. कामापुरते पुरावे पुष्कळ झाले अभ्यासकांच्यासाठी. उमेश महाराजांनी मला एकदा विचारलं होतं, रूढी पाटीला मानवतला प्रेमाने विचारलं, काही द्वैत भाव नाही, भांडण नाही, त्यांना जाणीव आहे, चांगली समजूत आहे की महाराज संन्यास घेतलाय, पण म्हणजे कोणता घेतलाय? म्हणलं कुटीचक स्वीकारलाय. त्याला शिखासूत्राच्या त्यागाची गरज नाही, पण सांप्रत काळात असे संन्यासी दिसत नाहीत म्हणून तो त्यागावा.
मौनानंदच्या काळात वाद गाजला होता, माळ असल्यास वरच कीर्तन करावे, माळे विना कीर्तन करू नये. मौनानंदजींनी प्रतिप्रश्न केला होता की माळ असावी असं वेद प्रामाण्य आहे का? म्हणे नाही. पण जरी प्रमाण नसलं तरी श्रेष्ठांचा आचार वरिष्ठ मानावा, श्रेष्ठांचा आचार वरिष्ठ मानावा. म्हणून मी शिखासूत्राचा त्याग केला आणि प्रापंचिक कार्यभारही सगळा निभला. उत्तम श्वेत वस्त्रात 12 बंदी पांढरे फेटे बांधून मी त्याला कीर्तन सांगितले करायचं. आपल्या परंपरेची कीर्तन तू करायचे. तो आता टिळक विद्यापीठात न्याय शिकतोय, धायगुडे गुरुजींच्याकडं व्याकरण शिकतोय आणि मग उरलेले कीर्तन करायचे. म्हणलं आपल्या परंपरेतले थोडे कीर्तन करायचे, बरे करायचे, अधिक फिरायचं नाही, प्रवाहात जायचं नाही, आर्थिक लालसा ठेवायची नाही, प्रसिद्धीच्या मागं लागायचं नाही. मी क्षमा मागतो, तुम्हाला सगळ्याला राग येईल. मी अजूनही स्वतः याच्यावर नाही, काय म्हणता, अजून मी वापरलं नाही. म्हणजे कुणी माझा फोटो टाकीत असेल पण मी नाही. काही काही लोक आपले रात्रभर जागायला लागलेत. मी म्हणलं काय चाललंय? नाही म्हणले मी नेटवर ज्ञानेश्वरी सर्च करते. म्हणलं बार 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 काय तुम्ही, मी प्रमाण पाहतोय, चांगली गोष्ट आहे. विज्ञानाचा सदुपयोग होत असेल त्याचा स्वीकार केलाच पाहिजे. आणि काही चित्रावरच समाधान मानावं, त्यांचं लग्न होणार नाही. घ्या माझे वचन आशीर्वाद. मी कुणा करता म्हणत नाही रे बाबा, हो माझ्यावर ढ्याप टाकू नका. ज्ञानेश्वर माऊली कीर्तन झालंय, वेळ झालाय आपला. अधिक कीर्तन करणं बरं नाही. थंडीत तुम्ही सगळेजण आलात, मला फार आनंद वाटला, समाधान वाटलं. नाहीतर वाटलं सुरुवातीला लोक कमी, कसं काय होऊन कोणास ठाऊक आहे. पण गच्च भरला मंडप, शेवटपर्यंत सगळीकडून तटबंदी गच्च भरली. उद्या काल्याचं कीर्तन आहे, काही सूचना महाराज देतील. माझं त्यांचं खूप वर्षाचं प्रेम आहे, ते टिकून राहावं अशी भगवतचरणी विज्ञापन आहे. तुमच्या सगळ्यात माझं जाणं नाही. तुम्ही सगळ्यांनी मला खूप वर्ष मदत केली. तुमच्या सगळ्यांच्या सेवेबद्दल धन्यवाद. मी आता निवृत्ती स्वीकारतोय. बघू, नाही कर मला तर करावंच लागते. मग आता काय करावं. सगळंच सांगणं एका बिलात परवडत नाही. चाल म्हणायची का? एक म्हणजे एकच म्हणायचे ना आपल्याला. बर द्या. चंद्रभागे स्नान